वेलकम टू खारुताई चॅनल. ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्सपेंडिचर अँड टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर म्हणजे खर्च आणि त्याचे प्रकार हे बघणार आहोत. एक्सपेंडिचर, an amount spent by the business for any consideration received by business is called expenditure. म्हणजे बिझनेससाठी जो काय खर्च होतो दॅट इज एक्सपेंडिचर. फॉर एनी कन्सिडरेशन रिसीव्ड बाय बिझनेस म्हणजे खर्च असाच नाही करत ना, त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी मिळतं. म्हणजे इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स असेल तर त्या बदल्यात आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळतं. आपण कुणाला सॅलरी वेजेस देत असेल तर त्या बदल्यात आपल्याला त्यांचा श्रम मिळालेले असतात, त्यांची मेहनत मिळालेली असते. अजून काय, खुर्ची वगैरे टेबल कम्प्युटर परचेस केलं तर त्या बदल्यात आपल्याला ती वस्तू मिळालेली असते. तर असे खर्च फॉर एनी कन्सिडरेशन रिसीव्ड बाय बिझनेस इज कॉल्ड एक्सपेंडिचर. तर एक्सपेंडिचर 3 प्रकारचे असतात. कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ते आपण आता एक एक करून बघणार आहोत. कॅपिटल एक्सपेंडिचर. This expenditure is incurred to acquire fixed asset or to increase the value of fixed asset. हा खर्च फिक्स्ड ॲसेट परचेस करण्यासाठी. फिक्स्ड ॲसेट म्हणजे काय, असे ॲसेट जे कंपनीमध्ये राहतात, म्हणजे एखाद्या बिझनेसमध्ये जास्त काळ राहतात, ते फिक्स्ड असतात. ते असं नाही की आणले आणि वापरले गेले, म्हणजे फिक्स्ड राहतात बिझनेसमध्ये. जवळपास 1 वर्षाहून जास्त, काही ॲसेट्स 10 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष. लँड अँड बिल्डिंग घेतली तर ते किती वर्ष सांगता येत नाही, 30 वर्ष, 90 वर्ष, 100 वर्ष राहू शकतात. ते बिझनेसमध्ये फिक्स्ड असतात. तर असे ॲसेट्स परचेस करण्यासाठी म्हणजे किंवा असलेली ॲसेटची व्हॅल्यू वाढण्यासाठी, म्हणजे जर त्याची कपॅसिटी वाढली तर त्याची व्हॅल्यू वाढू शकते. समजा एक बिल्डिंग आहे तुमची, ज्याच्यात 2 माळे आहेत आणि तुम्हाला गव्हर्नमेंटकडून परमिशन मिळाले 3रा मजला वाढवायचा, तर 2 करोडचे तुमचे 3 करोडची व्हॅल्युएशन होऊ शकते त्या जागेची, बरोबर. तर इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड ॲसेट. असा मग बांधकामासाठी जो खर्च कराल दॅट इन्क्रीजेस द व्हॅल्यू ऑफ युअर बिल्डिंग. ह्याला म्हणतात कॅपिटल एक्सपेंडिचर. मग इट गिव्स द बेनिफिट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. जनरली 1 वर्षाहून जास्त तर त्याचा फायदा असतोच. म्हणजे एक कम्प्युटर घेतला तर तो टिकतो 5 वर्ष, 10 वर्ष चांगला वापरला तर. गाडी घेतली तर तीसुद्धा आपण बरेच वर्ष वापरतो. असं नाही की आत्ताच घेतलं आणि वापरून टाकलं, असं नाही. इट इज नॉन रिकरिंग इन नेचर. म्हणजे असे खर्च काय रोज रोज आपण करत नाही. म्हणजे काही म्हणजे आपण समजा आईस्क्रीममध्ये डील करतो तर रोज आईस्क्रीम परचेस करतो, रोज आईस्क्रीम विकतो. मग ह्याला फिक्स्ड ॲसेट म्हणता येणार नाही. हे रिकरिंग एक्सपेन्स आहेत. नॉन रिकरिंग म्हणजे काय, कधीतरी करतो आपण. आता आज गाडी घेतली म्हणजे मला सगळ्यांना गाडी म्हणजे आज गाडी घेतली तर पुढच्या वर्षी नाही घेऊ, त्याच्या पुढच्या वर्षी नाही घेऊ, मग अजून आपला बिझनेस वाढला म्हणून त्याच्या पुढच्या वर्षी आपण एखादी अजून गाडी घेतली. म्हणजे काय, कधीतरी जशी गरज पडेल तशी एखाद्या वेळेस हा खर्च होतो. बिल्डिंगचा 3रा माळा वाढवला, तो काय रोज रोज खर्च करणार नाही ना. आता काही लगेच 4थ्या माळाची पण परमिशन मिळेल असं नाही ना. म्हणजे रोज रोज हे खर्च होत नाहीत. वन्स इन अ व्हाईल खर्च होतात, क्वचित होतात, कधीतरी होतात. म्हणून ते नॉन रिकरिंग इन नेचर आहेत. मग एक्झाम्पल दिलं टेक्स्टबुकमध्ये, प्लांट अँड मशिनरी, बिल्डिंग. हे मी जी म्हणत होती ना, 2 माळ्याची बिल्डिंग आहे आणि तुमचं त्याच्यात कन्स्ट्रक्शन करून तुम्ही त्याचं एक्सटेन्शन केलं, 3रा माळा चढवला, तर इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड ॲसेट. आणि कम्प्युटर आहे, हे आहे आपले कॅपिटल एक्सपेंडिचर. दुसरं आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. Revenue expenditure is an expenditure from which no future benefit is expected. No future benefit is expected, but having immediate or short-term benefit may be less than 1 year. म्हणजे जसं आपण फिक्स्ड
ॲसेटचं बोललो लॉंग टर्म आहे, हे तसं नाही. हे आत्ताच बेनिफिट कसं आहे, शॉर्ट टर्म आहे. फ्युचरमध्ये नाही, आत्ताच घेतलं आणि आत्ताच विकलं. म्हणजे आईस्क्रीम आत्ता घेतलं आणि आत्ता विकलं. किंवा काही रिपेअर्स अँड मेंटेनन्सचा आत्ता खर्च म्हणजे आत्ता रिपेअर्स अँड मेंटेनन्स केला आणि आत्ता खर्च केला, म्हणजे त्याचा आत्ताच्या आत्ता त्याचा वापर होऊन जातो. किंवा 2 महिने 6 महिने असा होऊ शकतो, पण नॉट मोर दॅन 1 इयर. म्हणजे जनरली अप टू 1 इयर असेल तर त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो. इट डज नॉट इन्क्रीज प्रॉफिट अर्निंग कपॅसिटी ऑफ एन ऑर्गनायझेशन. कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये जो आपण खर्च करतो ना, तर आता फॉर एक्झाम्पल ते बिल्डिंग असेल, बिल्डिंगचा 3रा मजला वाढला तर तुम्ही रेंटिंग करू शकता ना, त्यातून अजून प्रॉफिट तुमची प्रॉफिट अर्निंग कपॅसिटी वाढली त्याने, म्हणजे त्यांनी अजून फायदा होऊ शकतो. पण हा खर्च वन्स इन अ व्हाईल होतो. म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आत्ता केला, आत्ता लगेच त्याचा फायदा होतो. म्हणजे समजा आईस्क्रीम आणलं आणि आता आईस्क्रीम विकलं, झालं काम त्याचं. रिपेअर्स आत्ता केले आणि रिपेअर्स म्हणजे दुरुस्ती आत्ता झाली, त्याचा झाला फायदा तेवढाच. म्हणजे त्याचा फायदा पुढे फ्युचरमध्ये होत नाही. कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये तो त्याचा बेनिफिट फ्युचरमध्ये जातं. ह्याचं इन्स्टंट बेनिफिट असतात, आत्ता इन्स्टंट लगेच थोडं शॉर्ट टर्म जे बेनिफिट असतं तेवढंच असतं. त्याला म्हणतो आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. हे म्हणजे ही रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचे कॅरेक्टरिस्टिक आहे, असं असतं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्यांनी कपॅसिटी प्रॉफिट फायदा होतो, असं नाही की फायदा आता रिपेअर केल्यामुळे गाडी व्यवस्थित झाली ना, म्हणजे असं नाही की फायदा होत नाही, पण तो तेव्हाचा तेवढाच. कॅपिटलमध्ये फ्युचरमध्ये पण त्याचा फायदा होतो असं. These are normal day-to-day operating expenses of a business organization and appear on debit side of trading account or profit and loss account. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटमध्ये परचेसेस असो किंवा वेजेस असो, म्हणजे जे समजा आईस्क्रीमचा बिझनेस आहे तर आईस्क्रीम परचेस करतो किंवा आईस्क्रीम चे बॉक्सेस उचलण्यासाठी वगैरे आपण कुणाला कुठल्या कामगाराला पैसे दिले तर ते वेजेस असो, म्हणजे ते डायरेक्ट आपल्या आईस्क्रीम बिझनेसची रिलेटेड असेल तर ते ट्रेडिंग अकाउंटमध्ये खर्च जातात. तर ते पण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, कारण की ते रोज आपण करतो आहे आणि जेव्हाचे तेव्हा त्याला शॉर्ट टर्म बेनिफिट्स आहेत आणि आपण त्याला जनरली एक्सपेन्सेसला आपण डेबिट करतो. तर ते ट्रेडिंग अकाउंटमध्ये जे डायरेक्ट रिलेटेड आहे बिझनेस रिलेटेड ते एक्सपेन्सेस डेबिट करतो, परचेसेस वेजेस. आणि P&L अकाउंटमध्ये सॅलरी आहे, अकाउंटंटची सॅलरी आहे, गार्डची सॅलरी आहे, तर ते डायरेक्ट तुमच्या म्हणजे ते आपल्या डायरेक्ट आईस्क्रीमच्या बिझनेस रिलेटेड नाही आहे, पण ते बिझनेससाठी रिक्वायर्ड आहेत असे एक्सपेन्सेस मग पुढे P&Lमध्ये जातात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जातात. तर सॅलरी आहे, रिपेअर्स आहेत, इलेक्ट्रिसिटी आहे, रेंट म्हणजे ऑफिसची इलेक्ट्रिसिटी आहे किंवा रेंट भरला आहे आपण ऑफिसचा, तर ते काय डायरेक्ट आईस्क्रीमच्या बिझनेस रिलेटेड नाही आहे, पण हे आहेत बिझनेसचे खर्च आहेत. तर हे आपण P&L अकाउंटमध्ये डेबिट करतो आणि हे रेग्युलरली होत असतात, शॉर्ट टर्म बेनिफिट्स देतात हे असे आहे. Deferred revenue expenditure. An expenditure which is basically revenue in nature but benefit of which is not exhausted within 1 year is called deferred revenue expenditure. आता रेव्हेन्यू पण म्हणताय आणि बेनिफिट मोर दॅन 1 इयरचं आहे. असं कसं? असं कारण की कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये काय होतं, जेव्हा आपण खर्च करतो तर आपलं एक ॲसेट जनरेट होतं. फॉर एक्झाम्पल आपण गाडी विकत घेतली तर आपल्याकडे एक कार येते. आपण 2 मजली इमारत होती आणि तिसरा फ्लोअर जेव्हा आपण कन्स्ट्रक्ट केला, बिल्ड केला, तर आपली 3 माळ्याची इमारत झाली, बरोबर, बिल्डिंग झाली. तर आपलं एक ॲसेट जनरेट होतं. हा असा खर्च आहे ज्याने आपल्याकडे एक कुठलाही नवीन ॲसेट क्रिएट होत नाही, पण त्याचं बेनिफिट मात्र 1 वर्षाहून जास्त असू शकतं. आता असले कुठले खर्च असू शकतात सच, म्हणजे ते आपण बघूच पुढे जाऊन.
मग असे एक्सपेंडिचर ज्याचा बेनिफिट जर मला 1 वर्षाहून जास्त मिळत असेल तर तो एकाच वर्षात मी माझ्या P&Lमध्ये दाखवून फायदा नाही ना. म्हणजे तो असं होणार की एकाच वर्षात भरपूर लॉस दिसेल, म्हणजे भरपूर खर्च दिसेल, भरपूर लॉस बुक होईल. ते बरोबर नाही ना. जेवढ्या प्रमाणात ज्या ज्या वर्षी फायदा होतोय त्या त्या वर्षी तो एक्सपेंडिचर दाखवला पाहिजे ना. ज्या वर्षीचा आहे त्या वर्षी दाखवला पाहिजे. भले आत्ता केला असेल पण तो पुढचे जर 5 वर्ष फायदा देणार असेल तर आपण त्या पुढच्या 5 वर्षात त्याचा एक्सपेन्स डिवाइड केला पाहिजे. तर मग अकाउंटिंग बरोबर होईल. ज्या गोष्टीसाठी खर्च केला आहे ते जेव्हा आपण ते इन्कम दाखवणार तेव्हा त्याचे एक्सपेन्स दाखवले तर आपला प्रॉफिट व्यवस्थित दाखवला जाईल. ह्याला मॅचिंग कॉन्सेप्ट म्हणतात. हे पुढे जाऊन कॉन्सेप्ट्समध्ये आपण बघू. आता ह्याच्यात एक्झाम्पल घेतलं की समजा आपण एक मोठा खर्च केला 100 लाख रुपीजचा आणि बेनिफिट आहे 5 इयर्सचा. तर आपण प्रत्येक वर्षी आपण 20 लाख पर इयर राईट ऑफ करणार, म्हणजे P&Lमध्ये दाखवणार. हे कसं? तर म्हणजे प्रत्येक वर्षी आपण 20 लॅक्स राईट ऑफ करणार. तर हे कसं दाखवायचं, म्हणजे कसं दाखवलं जातं? Such written off amount is shown on debit side of profit and loss account and unwritten amount is shown on asset side of balance sheet. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, बॅलन्स शीट आहे. तर तुम्हाला आत्तापर्यंत मी बऱ्याच वेळेला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं असतं आणि बॅलन्स शीट कसं असतं हे आधीच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केलं आहे. तर मी आता ते नाही एक्सप्लेन करत. आणि डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे जरा मोठं नाव आहे तर आपण त्याला शॉर्टमध्ये DRE बोलूया लिहिण्यासाठी इथे. तर आपण P&L अकाउंटमध्ये डेबिट साईडला ही अमाऊंट डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर राईट ऑफ रिटर्न ऑफ 20 लॅक्स इथे डेबिट करू आणि बॅलन्स शीटमध्ये जे उरलेले 4 वर्षाचे आहेत 80 लाख ते आपण ॲसेटमध्ये दाखवू. कारण की ते आपण त्याचा बेनिफिट अजून पुढचे 4 वर्ष येणार आहे ना. म्हणजे जो काय खर्च केला आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण अशी भरपूर मोठी ॲड कॅम्पेन काढली, एकदम काय म्हणतात ना, जिओ लॉन्च व्हायच्या आधीच जिओचे की ते काय कर लो दुनिया मुठ्ठी में, जिओचंच होतं ना, कर लो दुनिया मुठ्ठी में. म्हणजे एवढा भरपूर मोठा खर्च केला. ॲड लॉन्चिंग एक्सपेन्स असतो ना आणि त्याचा फायदा होणार असतो पुढचे 5 वर्ष. तर तो डिवाइड केला आपण 5 वर्षांमध्ये. P&L अकाउंटमध्ये आपण 1 वर्षाचा खर्च दाखवणार आणि जे पुढचे 4 वर्षाचे अनरिटर्न आहेत ते म्हणजे ज्याचा अजून बेनिफिट आपल्याला पुढचे 4 वर्ष होणार आहे म्हणून आपण तो ॲसेटमध्ये दाखवणार. ते राईट ऑफ नाही केलेत अजून, P&L अकाउंटमध्ये बुक नाही केलेत. तो एक्सपेन्स आपण P&Lमध्ये बुक नाही केला आहे, त्याचा अर्थ तसा. मग पुढे काय होणार? सेकंड इयरमध्ये अजून 20 लॅक्स दुसरे राईट ऑफ करणार आणि ही 80 लॅक्सची 60 लॅक्स होऊन जाणार. त्याच्या पुढच्या वर्षी 40 होणार, त्याच्या पुढच्या वर्षी 20 होणार आणि शेवटच्या वर्षी उरलेले 20 लॅक्स राईट ऑफ केल्यानंतर ॲसेट त्याचा निघून जाणार. म्हणजे झाले 5 वर्षाचा बेनिफिट आणि 5 वर्षात राईट ऑफ करून झाले. तर असा असतो डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बुक्समध्ये कसं रेकॉर्ड करतो हे झालं. मग एक्झाम्पल काय? एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला, ह्यूज ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स. समजा 10 करोडचं एक आपण मोठं ॲड कॅम्पेन केलं आणि त्याचं बेनिफिट 3 ते 5 वर्ष असणार आहे. समजा 5 वर्ष आहे तर आपण प्रत्येक वर्षी 2 करोड P&L अकाउंटमध्ये पुढच्या 5 वर्षात दाखवणार. अजून समजा हेवी लिगल एक्सपेन्सेस केले, 10 लाखाची आपण लिगल खर्च केला, कोर्ट कचेरीचे सगळे खटाटोप केले. पण कसं म्हणजे एक पेटंट आहे तर ते राईट्स आपल्याला मिळाले तर फक्त आपणच तो प्रोडक्ट बनवू शकणार आणि पुढचे 10 वर्ष तर इतर कोणी बनवू शकणार नाही असं. तर मग त्या केससाठी जो काही मोठा खर्च केला तो आपण पुढच्या 10 वर्षात राईट ऑफ करू शकतो कारण की त्याचा बेनिफिट आपल्याला पुढच्या 10 इयर्ससाठी असणार आहे. मग असे काही खर्च असू शकतात. तुम्हालाही इतर कुठले खर्च लक्षात येत असेल असे कुठले मोठे ज्याचे बेनिफिट पुढचे काही वर्ष असू शकतं तर कमेंटमध्ये नक्की कळवा.
तर समराईज करायचं म्हटलं तर कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे 3 टाईप्स आहेत एक्सपेंडिचरचे. तर ॲसेट क्रिएट होतं का, तर कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये ॲसेट क्रिएट होतं आणि रेव्हेन्यू आणि डेफर्ड रेव्हेन्यूमध्ये ॲसेट क्रिएट काही होत नाही. रेव्हेन्यूमध्ये जनरली ॲसेट क्रिएट होत नाही. फ्युचर बेनिफिट काय, कॅपिटलमध्ये आणि डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये फ्युचर बेनिफिट आहे, रेव्हेन्यूमध्ये नाही. रेव्हेन्यूमध्ये शॉर्ट टर्म इन्स्टंट बेनिफिट असतं. जनरली मोर दॅन 1 इयरला आपण फ्युचर बेनिफिट बोलतो. रेव्हेन्यू लेस दॅन 1 इयर आहे. म्हणजेच काय, रेव्हेन्यू शॉर्ट टर्म बेनिफिट देतं, शॉर्ट टर्म एक्सपेंडिचर आहे, आणि कॅपिटल हे लाँग टर्म बेनिफिटसाठी केलेलं एक्सपेंडिचर आहे. डेफर्ड रेव्हेन्यू पण लाँग टर्म बेनिफिटसाठी केलेलं एक्सपेंडिचर आहे. रिकरिंग आहे का, कॅपिटल कधीतरी करतो. रेव्हेन्यू जवळपास रेग्युलरली, असं नाही की एक्झॅक्ट महिन्याला किंवा रोजच्या रोज होतं असं नाही. थोडी फ्रिक्वेन्सी कम जास्त असू शकतात, पण जवळपास रेग्युलर कस्टमर्स म्हणजे रेग्युलर खर्च होतो. अधूनमधून खर्च बऱ्या प्रमाणात होत असतो. डेफर्ड हा वन्स इन अ व्हाईल, असं मोठे खर्च थोडी ना रोज करतात, कधीतरी होणार आहे. तर रिकरिंगमध्ये फक्त रेव्हेन्यू हे रिकरिंग आहे. कॅपिटल आणि डेफर्ड रेव्हेन्यू हे, डेफर्ड तर एकच वन्स इन अ व्हाईलच होतं, कॅपिटल लांब नॉन रिकरिंग आहे. तर ही झाली समरी. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. तुम्हाला ह्याचे नोट्स, समरी नोट्स हवे असतील तर टेलिग्राम चॅनलवर मिळतील. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.